नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल. आणि बाळांनो, नुकतीच आता पोलीस भरतीचे सगळं फॉर्म भरायची मुदत पण संपली आहे. आता तुमचं लक्ष फक्त आणि फक्त अभ्यास आणि ग्राउंड याच्यावरच केंद्रित झालेलं असेल आणि असलंच पाहिजे. मग आता ज्याचं ग्राउंड पक्का आहे त्याने फक्त लेखीकडे जोर द्या. ज्याचा बाबा ग्राउंड कमकुवत आहे त्याला आता दोन्ही बाजूच चांगल्या सांभाळायचे आहेत. तुम्ही याचा ताळमेळ घाला. जास्त ग्राउंड केलं तर त्याचा इफेक्ट लेखीव पण होणार आहे, कारण अभ्यासाला तेवढी मानसिकता टिकत नाही, शरीर साथ देत नाही. तुम्ही ह्याचा पण सगळा विचार करा आणि अभ्यासाला लागा बाळांनो. तर आता त्याच अनुषंगानं तुम्हाला मी आज एक असं एक प्रकरण घेऊन आलो या, की सारखं पोरांचं चाललंय या. तर हे प्रकरण घ्या, ते प्रकरण घ्या. तर असं एक आज प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, चोर आणि पोलिसाचं. तर हे बाळांनो प्रकरण मी आज तुम्हाला एक 5-6 उदाहरणं, जेवढी काय भरतीला उदाहरणं आली ना, ते सगळे उदाहरणं PYQची जे आहेत, ते आज मी तुमच्यासाठी घेणार आहे. बरोबर? तर चला बाळांनो, तुम्हाला हे मी समजून सांगणार आहे. त्याच्या अगोदर बाळांनो, आपले मॅथ्स बाय तुपे सर हा जो आपला चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून आज आपले जवळजवळ 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं सहकार्य मला लाभलं. तुम्हाला आपले सगळ्यांना व्हिडिओ आवडले. त्याच्यामुळे आपण जास्तीचं काम याच्यावरती करतोय, कारण तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतायत म्हणून. असंच साथ द्या. अजूनही आपल्याला जास्त काम करायचं आहे. जेवढे काही चांगले व्हिडिओ मला पाठवतील तेवढे व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवीन. बरोबर आहे? तर जे विद्यार्थी अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. व्हिडिओला लाईक करावं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट पण करा. कमेंट तुम्ही थोड्याशा करत नाही, तर कमेंट पण करा बाबा व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात ते. ठीक आहे? तर भावना चला, चोर आणि पोलीस. सगळ्याला माहिती आहे आता, की नेमकं भावनेचे उदाहरण कसं असणार आहे. नुसतं तुम्हाला वाटतं की ह्या व्हिडिओ पाहिजे, ते व्हिडिओ पाहिजे. काय याच्यात? एखादा चोर, गुन्हेगार एखादी चोरी करतोय आणि पळून चाललाय. तुम्हाला तो दिसतोय ना, तुम्ही पोलीस आहात ना, आता पोलीस व्हायचं ना तुम्हाला, म्हणून तर तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस घेतायत 100 आणि 1600 त्या चोराला ताणायसाठी ना. मग तुम्हाला त्या चोराचा पाठलाग करायचा आहे, तुम्ही पोलीस आहात. तर तो चोर पुढं पळतोय, तुम्ही मागणं पळताय. मग कधी पळत असाल, कधी तुमची ती टू व्हीलर असते का नाही पोलिसांची, ती असेल, कधी जीप असेल, त्यातनं तुम्ही चोरांचा पाठलाग करताय. चोराचं काहीतरी स्पीड असेल, तुमचं काहीतरी स्पीड असेल. आता तुमचं जर स्पीड चोरापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला चोर घावल का? नाही ना घावणार. तुमचं स्पीड जास्त पाहिजे. तर तुम्हाला थोडंसं अंतर गेल्यावरती चोर सापडणार आहे. तर तो चोर किती वेळाने सापडेल, असं बाळांनो उदाहरणं मला भरतीला विचारतात. ठीक आहे. तर बाळांनो त्या चोराला पोलिसांनी पकडायचं. बाळांनो अशा टाईपची उदाहरणं असतात. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपेसर नावाचं आपलं एक ॲप आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांनी आपलं ॲप खरेदी करावं. तुमचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची ऑल टाईपची उदाहरणं आपण ॲपमध्ये घेतलेत. ज्यांना कमकुवत वाटते बाजू आपली गणिताची, त्यांच्यासाठी हे ॲप सोयीस्कर आहे. भरपूर मुलं ते ॲप घेत आहेत. दिल्लीची ॲप ते चाललं. तुम्हा सगळ्यांचं खरं धन्यवाद आहे, की तुम्ही एवढे रिस्पॉन्स मला देताय. महाराष्ट्रातून ऑल जिल्ह्यातून आपली बॅच खरेदी करतायत. विशेष म्हणजे त्यांना हे सगळं आवडते. आवर्जून फोन करून सांगतायत की सर आम्हाला ॲपचा फायदा होतोय, आमची बॅच खूप मस्त चालली, भीती आमची निघून गेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲप खरेदी केली नसेल ते ॲप घ्या आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे? या बाळांनो, आता आपल्याला पोलीस आणि चोर याच्या उदाहरणं आहेत. ती नेमकं आता तुम्हाला अंदाज पण आला असेल नेमकं मला काय शिकवायचं ते. चला तर माझ्या मागे या. काय अंदाज आलाय? की एखादा चोर चोरी करून पळतोय आणि तुम्ही त्याला मागणं काय करताय, धराय पकडताय. मग कधी कधी पळत पण जाचाल आणि कधी कधी गाडी पण असेल. हा गाडी असेल आणि तुम्ही तुमच्या मोठ्या जीप मध्ये असाल. कसली जीप असते पोलिसांना, त्या जीप मध्ये असाल, तुम्ही त्याला पकडताय. तर मग तुम्हाला मी या चोराचा वेग देणार, की चोर पळतोय. समजा चोराचं स्पीड आहे 10 किलोमीटर प्रति तास. म्हणजे चोर तासाला 10च्या स्पीडने पळतोय. एका तासात 10 किलोमीटर. आणि मला सांगा, तो कोण पोलीस आहे, तो पोलीस काय कमी स्पीडने पळेल का? कमी स्पीडने पळाल्यावर ते आयुष्यभर सापडेल का चोर त्याला? स्पीड पोलिसाचं जास्त पाहिजे. समजा पोलिसाचं स्पीड आहे काय माहिती आहे का, 12 किलोमीटर प्रति तास. पोलिसाचं स्पीड वाढलं ना, मग कुठेतरी थोडं पुढं 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 गेल्यावर एक वेळ अशी येणार आहे की चोर त्याला सापडणार आहे. तो सापडलाय, तो किती वेळाने सापडला, असा माझा प्रश्न आहे.
प्रश्न दोनच विचारणार फक्त मी. त्या चोराला पोलीस किती वेळानं पकडतील? किती वेळ लागेल पकडायला तो एक. आणि ज्यावेळेस चोराला पकडला त्यावेळेस चोर किती अंतर पळाला असेल? 2 किलोमीटर 5 किलोमीटर काहीतरी असेल ना. किती पळाला तू? बघू आता उदाहरण कशी सोडवायचे ते. पण एक कळलं का तुम्हाला? जशा आपण 2 रेल्वेचं उदाहरण पाहिलं, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने पळतात. तसं बघा बरं, चोराच्या मागे पोलीस पळतोय का नाही? एकाच दिशेने पळतोय का नाही? म्हणजे त्यांच्या वेगांची करायची असती वजाबाकी. कळतंय का बघा? म्हणजे त्यांच्या मधला जो गॅप आहे, तो गॅप 2 किलोमीटरचा आहे. एका तासाला 2 किलोमीटरचा गॅप आहे. कळतंय का बघा? ही एकच दिशा म्हणून त्यांचा वेग आहे ना, त्याची वजाबाकी करायची. चला बाळांनो, आता नेमकी उदाहरणं तुम्हाला येतात कशी तेच आपण बघूया. मी थोडस पटवून देतो जरा. समजा एक चोर आहे. चोर 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चोरी करून पळू लागलाय. तो दिसतोय चोरी करून पळायला आणि चोराला पोलीस पाठलाग करतायत जीप मध्ये बसून. आणि पोलिसांच्या गाडीचा वेग आहे एवढा, 8 किलोमीटर प्रति तासाचा. दोघं एकाच दिशेने चालले असणार ना, पाठलाग करतोय म्हणल्यावर. तर मला दिसतंय ना चोर एवढ्या अंतरावर आहे. समजा बाळांनो, चोर ना 400 मीटर अंतर पुढं आहे. कळतंय का? दिसतंय पोलिसाच्या आणि चोराच्या मधलं अंतर आहे 400 मीटरचं. तर मग आपण त्या चोराला किती वेळात पकडेल? मला सांगा आता. अंतर तर दिलं या, त्या अंतराला भागायचंय ना. कळतंय का बघा? समजा मी म्हणलं असतं 400च्या ऐवजी मी असं म्हणलं असतं, समजा त्यांच्या दोघांमध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे. 2 किलोमीटरचं. तर मला सांगा वेगातलं अंतर किती आहे? 2 वेग आहे ना, 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे तासाला 2 किलोमीटरचा गॅप पडतोय. आपण त्याला 2च्या वेगानं भागलं असतं ना, एकच तास लागला असता. एकच तास. एका तासात आपण त्याला पकडला. समजा त्या दोघांच्या मध्ये 12 किलोमीटरचं अंतर असतं. तर एका तासात आपण किती जातोय? 2च्या 2चा गॅप आहे ना एका तासातला. 12 किलोमीटर जायला 2च्या स्पीडने किती वेळ लागला असतं? बेसक 12, 6 तास. 6 तासात तुम्ही पकडला. जे कायमस्वरूपी जे अंतर आहे ना, त्या अंतराला भागायचं. भागायचंय सूत्रच आहे. अंतराला अंतराला वेगाने भागलं की तुम्हाला वेळ मिळणार आहे. कोणती उत्तर आहे? 12 किलोमीटर जायचं या. वेग आहे 2 किलोमीटरचा. तासाला 2 किलोमीटर. किती तासात 12 जातात? 6 तासात. कळतंय बघा. पण इथं मी सोपं घेतलंय. इथं मी दोन्ही किलोमीटर किलोमीटर घेतल्यात या. पण मला मी आता फसवणार आहे. हे बांधव, मला मी काय फसवतो या? मी आता तुम्हाला 400 तर अंतर देतोय. कळलं का? तुमचा जो वेग आहे तो किलोमीटर प्रति तासातला आहे. अंतर मीटर मधला आहे. ठरलंय ना आपलं? वेळ काढण्यासाठी त्या अंतराला भागायचे गॅप. कितीचा गॅप आहे? 2 किलोमीटर प्रति तासाचा गॅप आहे. कळतंय का बघ? पण अंदाज लावा, हा मीटर आणि हा किलोमीटर आहे. आपण एक काम करूया, ह्याला राहू द्या किलोमीटर प्रति तासात, आपण यालाच किलोमीटर मध्ये करूया. यालाच करूया. सांगा बरं मग, एका किलोमीटर मध्ये किती असतात? 1000 मीटर. मला सांगा 400 मीटर म्हणजे काय? 400. एक काम करा, 400लाच 1000ने भागा. या 3 घर अलीकड, इथं पॉईंट, तो पॉईंट 4 आलं उत्तर. म्हणजे आपण त्यालाच किलोमीटर मध्ये करूया, जरा सोपं जाईल.
याला करायला गेला की अवघड जातात. याला नका मीटर मध्ये करूया, याला याला किलोमीटर तासामध्येच राहू द्या. त्याला बदलू आपण. काम करा, ज्या ज्या वेळी मीटर मध्ये येतं का त्याचं किलोमीटर मध्ये करण्यासाठी 3 घर अलीकडे यायचा आणि पॉइंट द्यायचा. कळतंय का बघा, असा असा पॉइंट द्यायचा. आणि खालचा 2 तर आहेच तासातला. आता वरचा पॉइंट काढण्यासाठी खाली एक शून्य वाढवायचा. 4 एके 4, 4 पंचे 20. म्हणजे बाळांनो एवढा तास वेळ लागला. 1/5 तास वेळ लागला कुणाला, त्या चोरांना पकडायला. पण परत याचं आपल्याला मिनिटात करायचंय बरं का, ते नंतर तुम्हाला सांगेन. पण असं उत्तर काढायचं कसं, अंतराला फक्त गॅपने भागा, एवढंच काम करा. फक्त एकक सेम असावा. एकक काय असावं, समजा 200 मीटर आहे, याच किलोमीटर मध्ये कसं करणार, 1000 ने भागायचे. या 3 घर अलीकड 0.2 किलोमीटर येणार आहे. काय कळलं सांगा. समजा 500 मीटर असेल, तुम्हीच सांगा 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. अर्ध कसं लिहायचं, या 3 घर माग 0.5 किलोमीटर. कळतंय बघा, आपण असं करून घेऊ बरं का. बघा रे चोर पोलीसवाल्यांनो, एक पोलीस चोराच्या माग त्याला पकडण्यासाठी धावत आहेत आणि त्यांच्या मधील अंतर 200 मीटर आहे. कळलं का बघा, चोरांच्या आणि पोलिसाच्या मधलं अंतर 200 मीटर आहे. दोघांच्या धावण्याचा वेग तुम्हाला दिलाय 6 आणि 12, तर चोर किती वेळात पकडला जाईल सांगा. वेळ काढायची, वेळ ठरलंय आपलं. दोघाच्या मधलं अंतर कितीच आहे, 200 मीटरचं. पण वेग मात्र कितीच आहे, किलोमीटर तासातला आहे. याला कसं मीटर मध्ये ठेवायचं, आपण यालाच किलोमीटर मध्ये करूया. 200 म्हणजे किती, 0.2. आणि जायच दोघं एकाच मार्गाने चालल्यात ना चोर पोलीस, म्हणून त्यांचा गॅप कितीच आहे, 2चा. कळलं का बघा. 0.2 कुठं आणला, मीटरचं किलोमीटर केलं. हा 2 कुठं आणला, चोराच्या आणि पोलिसाच्या मधला गॅप. तुम्हीच सांगा मग. पॉइंट काढण्यासाठी खाली एक शून्य वाढवा. हवा भाग चला, बेक बेन बेधाय 20, 1/10 तास. हे उत्तर तासात का येणार, कारण आपण तासात ठेवले ना. पण असं नका ठेवू, 1/10 ला याच मिनिटात करण्यासाठी बाळांनो त्याला 60 ने गुणा, कारण एका तासात 60 मिनिट असतात. 60 ने गुणा, लावा 10 ने भागभर त्याला. 10 एके 10, 10 सक 60. हेच आपलं उत्तर झालं 60 मिनिट, सॉरी 6 मिनिट. ते 6 मिनिटांनी आपण चोराला पकडणार, संपलो. नाही कळलं. 0.2 कुठं आणलाय नीट बघा. मीटरचं किलोमीटर करण्यासाठी 1000 ने भागलं. किलोमीटर का केलं, तर वेग तासातला आहे ना म्हणून. आणि दोघांच्या मधला गॅप, चोर पोलिसाच्या मधला 2. पॉइंट काढण्यासाठी शून्य वाढवला, उत्तर एवढं आलं, पण ते तासात आलं. मिनिटात करण्यासाठी 60 ने गुणायचं असतं, पण 10 ने भाग दिला, खाली आहे. ठीक आहे, करा पुढचं. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या टिपचा वेग बघा रे, टिप म्हणजे ह्यात पोलीस बसल्यात, त्यांचा वेग दिलाय, चोराचा वेग दिलाय 80. पोलिसाचा वेग ज्यादा आहे ना 20 किलोमीटरने. दोघांमध्ये 10 किलोमीटरचं अंतर असेल तर किती वेळात पोलीस चोराला पकडतील. आता ऐका ना, पोलिसाच्या चोराच्या मधलं अंतर किती आहे, 10 किलोमीटर.
आता खरं सांगा, आता याला बदलायची गरज नाही, कारण तो किलोमीटर मध्ये आलाय ना, आणि आपल्या तासची वेग तर किलोमीटर बदलाच आहे, तासशी. बदलायची गरज नाही, डायरेक्ट 10 वर 10 किलोमीटर नका बदलू. आणि दोघांच्या वेगातला गॅप कितीचा आहे? एका दिशेने चालल्यात 20चा. लावून टाका भाग, चला. आहे की ताण आहे दुने. ते उत्तर आलं 1/2 तास. तुम्ही सांगा, अर्धा तास म्हणजे किती मिनिटं रे? 30 मिनिट. 60 ने गुणले तरी चालेल, नाही गुणले तरी चालेल. तर अर्धा तास म्हणजे किती? हे संपलं उत्तर. 30 मिनिटांनी पोलीस चोरांना पकडणार. नाही कळलं सांग. एक चोर बघा चोरी कधी केली ए पोरांनो, पहाटे 4 वाजता चोरी केली आणि त्यांचा पळून जाण्याचा वेग आहे 25 चोराचा. ही खबर पोलिसांना कधी मिळाली? पहाटे 5 वाजता मिळाली. काय का? आणि पोलीस त्याच्या मागे निघाल्यात कितीच्या स्पीडनं? 30च्या स्पीडनं. तर पोलीस चोराला किती वाजता पकडतील? ऐका की, चोर पुढं, पोलीस माग चालली पळत पळत. पण पाठीमागच्या 2 उदाहरणात मला चोराच्या आणि पोलिसाच्या मधला गॅप दिलता का नाही? किती अंतर आहे? आता कुठे दिले तेव्हा अंतर? आता अंतर नाही दिलेलं. आता आता आपल्या रेल्वे मधला 2 गाड्याचा प्रकार ओळखा. कुठला? एक गाडी पुढे गेली आणि दुसरी गाडी मागणं गेली. दुसरी गाडी तिला जाऊन भेटणार ना, असा आपला प्रकार आहे. वेगवेगळ्या वेळेचा, एक 4ला निघाली, एक 5ला निघाली. आठवलं का? 1 तासाच्या गॅपने निघाली तर मागची गाडी त्याला जाऊन चिकटणार आहे. आठवा प्रकार वेगवेगळ्या वेळाचा. काय शिकवले त्याच्यात मी सांगा? त्याच्यात शिकवले वेळ काढताना पहिली गाडी पुढे गेलेली, पहिल्या गाडीचा वेग किती आहे? म्हणजे चोरांचा वेग 25. चोर किती वेळ पुढे गेले या? 4 आणि 5. 1 तास चोर अगोदर पुढे पडल्यात ना, गॅप 1 तासाचा. आणि त्या दोघांच्या स्पीड मधला गॅप कळलंय की 25 आणि 30 मधला गॅप किती झाले? 5चा. लावा भाग. 5 एके 5 5 25. येणार उत्तर तासातच येणार आहे. त्याचाच अर्थ 5 तासाने पोलीस चोराला पकडणार. 5 तासाने. पण त्यावेळेस किती वाजले असतील मला सांगा? पोलिसांनी सुरुवात कधी केली त्याला पकडायला? 5 वाजता. 5च्या पुढे 5 तास. 5 आणि 5 काय? 10. त्याचाच अर्थ सकाळी 10 वाजता बर का, सकाळी 10 वाजता पोलीस त्या चोराला पकडणार. कळलं का? बघा कुठं आणला 10? तर पहाटे 5ला पोलिसांनी सुरुवात केली ना पळायला, 5 तासांनी पकडला असेल तर 10 वाजणार ना. सांगा. ठीक आहे, पुढे बघा रे टाळक्यांनो. एका पोलिसाने चोराला बघितलं आणि पाठलाग करू लागला. कुणाचा? चोराचा. दोघांमधील अंतर दिले रे आता 100 मीटरचं अंतर दिले. चोर 8च्या वेगानं, पोलीस 10च्या वेगानं. तर मला सांगा, त्या पोलिसांनी चोराला पकडला असेल का नाही रे? पकडायला किती वेळ लागेल सांगा बरं? दोघांमधलं अंतर कितीच आहे? 100 मीटर. 100 मीटर पुढे गेलाय, पण 1 तासातला आहे, किलोमीटर प्रति तासातला. त्याला किलोमीटर मध्ये घ्या करून, कळले की 1000ने भागायला 0.1 खबर का किलोमीटर करून घेतला. आणि गॅप कितीचा आहे? 2चा. 2 प्रति तास वेग. सांगा आता, पॉइंट काढण्यासाठी खाली 0 वाढवा. पण हे उत्तर आलंय कशात? तासात. तुम्ही सांगा, याच तुम्हाला मिनिटात करावं लागेल ना.
120 ला गुणा 60 ने 60. त्याचाच अर्थ उत्तर आलं मिनिटात बरं का. कळलं का बघा. म्हणजे 3 मिनिटात पोलिसांनी चोराला पकडलं. 3 मिनिटात. मला सांगा 3 मिनिटात पकडलं तर 3 मिनिटात तो किती पळाला असेल चोर दिसतोय ना. तर प्रश्न काय विचारलाय तर पोलीस चोराला पकडेपर्यंत चोर किती अंतर पळालाय मला सांगा. चोर 3 मिनिटात पळलाय ना. मला सांगा चोराचा वेग किती आहे 8 किलोमीटर प्रति तास. कळतंय का. एका तासात 8 किलोमीटर जातो या तर 3 मिनिटात किती जाईल तर 3 मिनिटात चोर पळलाय ना. ऐका त्याला बदला एका तासात म्हणजे 60 मिनिटात 60 मिनिटात 8,000 मीटर पळाला. बघा बघा हा चोर आहे 60 मिनिटात 8,000 मीटर पळाला. बदली करून घेतलं तर बाळांनो 3 मिनिटात किती पळाला करा तिरकस गुणाकार आलं उत्तर. बघा रे त्याला 0 गेला त्याला का 1 3 3 2 6 बे 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 चौक 8 2 0 तसंच संपलं. 400 मीटर पळाला. सांगा नाही कळालं 2 3 टप्प केला ते आपण लक्षात ठेवा. पहिलं किती वेळ लागला तो काढला पण तो तासात आला त्याचं मिनिटात केलं 3 मिनिटात पकडला. पण 3 मिनिटात पकडला म्हणजे तो किती पळालाय ते काढायचं आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय चोराचं स्पीड असाय पण ते तासातलं आहे मिनिटातलं काढलं. 60 मिनिटात 8,000 मीटर पळतोय 3 मिनिटात किती संपलं. असं एक उदाहरण मी परत घेणार अजून एक. एक पोलीस एका चोराचा पाठलाग करतात आणि चोरापेक्षा 100 मीटर माग आहे कोण पोलीस. म्हणजे 100 मीटर त्या दोघांच्या मधलं काय झालं अंतर. म्हणजे गॅप झाला का नाही कुणाचा पोलिसांच्या चोराच्या मधला गॅप 100 मीटरचा आहे. पण आता त्यांनी पोलीस आणि चोराचं वेग नाही दिलेलं त्यांचं गुणोत्तर दिलंय. तर मला खरं सांगा गुणोत्तर जरी दिलं तरी आपण दोघाच्या वेगाचं गॅपच घेतो का नाही दोघाच्या मधला गॅप नाही वेग घेतो. मला एक सांगा तुम्ही दोघाच्या मधला गॅप किती आहे एकचा स्पीडचा गॅप पण त्यांनी ते अंतर दिलं ना 100चं 100 पण गॅपच आहे. म्हणजे असं एक म्हणजेच बाळांनो किती 100 मीटर. कळतंय का बघा कळतंय बघा ना तुम्ही हा गॅप आहे चोराचा आणि पोलिसाचा वेग आहे त्याच्या मधला जो गॅप आहे तो वेगाचा तेवढाच गॅप कोणाचा आहे अंतराचा किती 100 मीटरचा. तर प्रश्न काय विचारलाय चोराने किती अंतर पार केलं मला सांगा. यातल्या चोराचा वेग किती आहे कमी 4 तर 4 किती संपलं उत्तर. एक भाग म्हणजे 100 मीटर तर 4 म्हणजे किती करा यांचा तिरकस गुणाकार संपलं उत्तर. 400 मीटर अंतर चोराने पार केलं असेल संपलं. का तिरकस गुणाकार केला बाकी काहीच नाही. ठीक आहे जर 2 स्कूटर एका मागे एक चालत आता चोर पोलीस नाहीत आता 2 स्कूटर आहेत या एका मागे एक चालत आहे जाऊ द्या त्या तरी एकच आहे त्यांच्यामध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे. आता खरं सांगा गॅप 10 किलोमीटरचा आहे पण स्कूटरचा वेग 50चा आहे दुसऱ्या स्कूटरचा वेग 70चा आहे. मागची गाडी ज्यादा वेगाची आहे ना 70च्या जाऊन भेटणार आहे तर ती किती वेळाने भेटेल तुम्ही सांगा. आता काय ठरलंय आपलं दोघाच्या मधला अंतर कितीच आहे 10 किलोमीटरचं. बदलायची गरज नाही कारण अंतर किलोमीटर मध्ये आले आणि त्यातला गॅप कितीचा आहे वेगातला
20चा 20चा गॅप आहे. हा भाग चला. 6 × 10 6 × 2 = 20. 1/2 तास लागला. तुम्हीच म्हणताय 1/2 तास म्हणजे काय रे? तर 30 मिनिटांनी मागची स्कूटर तिला जाऊन पकडणार आहे. ठीक आहे.